संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ज्या लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। दिवाळी आधीच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण शासन निर्णय आलेला आहे। अखेर जो वाढीव अनुदान असो किंवा जो नियमितपणे येणारा जो अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व याबद्दल शासनाने निर्णय दिला आहे। तर याबद्दल सविस्तर माहिती पाहून घ्या। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी आलेला हा शासन निर्णय आहे। तुम्ही पाहू शकता प्रस्तावना काय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारा ऑनलाईन तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत ही माहिती आलेली आहे व इथे जे काही सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। तथापि संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या योजनेसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद 100% खर्च करण्यात आली असून सन 2025 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपरोक्त दोन्ही सर्वसाधारण योजनेसाठी अनुक्रमे 1500 कोटी व 2000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे। शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। तुम्ही पाहू शकता आता ऑक्टोबर मध्ये 2500 रुपये सुद्धा जे वाढीव अनुदान आहे ते सुद्धा जमा होणार म्हणून माहिती आली होती व आता ही जी माहिती आहे की ऑक्टोबर महिन्याचे पैसे निधी वितरित करण्यात आले व तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे सुद्धा जमा होणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। GR ची लिंक कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा, नक्कीच तुमच्यापर्यंत हा शासन निर्णय येणार आहे। अत्यंत 100% आनंदाची गोष्ट आहे, कारण दिवाळी आधीच आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत व इथे लक्षात घ्या मागणी क्रमांक काय दिलेला आहे, एकूण मंजुरी जे सन 2025-26 साठी एकूण मंजूर तरतूद दिली आहे, डीबीटी खात्यात वर्ग केलेली निधी किती आहे, हे सर्व माहिती या GR मध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता। या संदर्भात काही प्रश्न असतील, अडचण असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। या व्हिडिओला आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।